नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यास करीत असताना इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 1 राज्य या प्रकरणातील राज्य संकल्पनेची ओळख करून घेत असताना राज्य म्हणजे काय, राज्याची निर्मिती कशी झाली, राज्यसंस्थेचा आणि समाजाचा संबंध काय आहे, या सर्व घटकांचा अभ्यास करत असताना प्रथम आपण राज्य संकल्पनेची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला विविध प्रकारच्या छोट्या छोट्या संस्थांची आवश्यकता भासली. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करत असताना प्रथम कुटुंब व्यवस्था, त्यानंतर विवाह संस्था, धर्मसंस्था, शिक्षण संस्था या सामाजिक संस्थांचा उपयोग मानव प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आला. समाजसंस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसंस्थेची निर्मिती झाली. राज्यसंस्था ही राज्यातील नागरिकांना व राज्यातील नागरिकाशी संबंधित असणाऱ्या संस्थांना कायदा, नियम याप्रमाणे आचरण करण्यास भाग पाडते. राज्यसंस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा राज्यसंस्थेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी समाविष्ट होतात, ज्याबाबत आपण नेहमी कुठे ना कुठे बोलत असतो. जेव्हा या राज्यसंस्थेच्या संदर्भात आपण विचार करतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेत असताना इयत्ता अगदी 3री-4थी पासून अगदी 10वीपर्यंत नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. अलीकडच्या काळात अभ्यासक्रमात बदल झाला आणि त्यानंतर 9वी-10वीला नागरिकशास्त्र याऐवजी राज्यशास्त्र अशा पद्धतीचा विषय अभ्यासाला आला. आपण शाळेत नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला. जेव्हा राज्य ही संकल्पना आपण लक्षात घेतो तेव्हा नागरिकशास्त्राचा रोख किंवा नागरिकशास्त्र हा नागरिकावर प्रकाश पाडणारं शास्त्र आहे किंवा नागरिकाशी संबंधित असणाऱ्या शास्त्राचा अभ्यास करणारं नागरिकशास्त्र शास्त्र आहे. तर राज्यशास्त्राचा संबंध राज्य, सरकार आणि प्रशासन इत्यादीशी असतो. या प्रकरणामध्ये राज्यशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पनाचा अभ्यास करत असताना या मूलभूत संकल्पना नेमक्या कोणत्या आहेत? प्रत्यक्ष आपण राज्य ही संकल्पना अगोदर लक्षातही घेतली असती, पण राज्य संकल्पना लक्षात घेण्याच्या पूर्वी राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, शासन संस्था म्हणजे काय आणि राज्य म्हणजे काय या बाबीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. राज्यशास्त्राचा राज्य, सरकार आणि प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जातो. नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना नागरिकांच्या प्रश्नावर अभ्यास केला जातो. आपण जे शाळेत विषय शिकलो त्या विषयाच्या अनुषंगानं राज्य ही संकल्पना लक्षात घेणार आहोत. नागरिकशास्त्रामध्ये जो अभ्यास केला जातो तो नागरिकांच्या प्रश्नाचा अभ्यास केला जातो, तर राज्यशास्त्रामध्ये जो अभ्यास केला जातो राज्य, सरकार आणि प्रशासनाचा अभ्यास केला जातो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि याच असणाऱ्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र या संकल्पनावर आधारित राष्ट्र, राष्ट्रवाद आणि शासन संस्था या घटकांचा अभ्यास राज्य या संकल्पनेमध्ये करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सहज कोणत्याही ठिकाणी गेलात तर काही ठराविक वाक्य तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकात पहिल्याच पानावर दिलेले आहेत. माझा एक मित्र पंजाबी तर दुसरा मित्र मणिपुरी आहे. माझे 2 वर्गबंधू इराणी आहेत. आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो. मला आपल्या राष्ट्रगीताचा अभिमान आहे. मला शासकीय कार्यालयात जाऊन माझा जन्मदाखला घ्यायचा आहे. ही 4ही विधानं वाचल्यानंतर आपल्या समोर काही प्रश्न निर्माण होतात. माझे मित्र वर्गबंधू आहेत ते इराणी आहेत, तर माझा मित्र जो आहे तो पंजाबी आणि दुसरा मणिपुरी आहे. म्हणजे माझा जो मित्र आहे तो मित्र पंजाबमधला आहे तर एक मणिपूरमधला आहे असा त्याचा अर्थबोध होतो. माझे वर्गबंधू इराणी आहेत तर जे 2 वर्गबंधू आहेत म्हणजे वर्गमित्र आहेत.
आणि ते वर्गमित्र मित्र म्हणून आपण दोन इराणी बंधूंचा उल्लेख करतोय. आपण दररोज शाळेमध्ये काय म्हणतो, तर आम्ही दररोज शाळेमध्ये राष्ट्रगीत म्हणतो. मला आपल्या राष्ट्रगीताचा अभिमान आहे. ही जी वाक्य आपल्याला सहजपणे राष्ट्रगीताचा अभिमान आहे, त्यावेळेला राष्ट्र ही संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. तर मला शासकीय कार्यालयात जाऊन जन्मदाखला घ्यायचा आहे. आपल्याला आपला जन्मदाखला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावात मिळतो. जर आपण तालुक्याच्या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी असणाऱ्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला जो जन्मदाखला आहे तो जन्मदाखला प्राप्त होतो. तर त्याबरोबरच आपण शाळेमध्ये जातो तेव्हा शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेला नियमितपणे राष्ट्रगीत म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील प्रत्येक वाक्य कोणत्या तरी निश्चित घटकाशी संबंधित आहे. पहिले वाक्य त्या व्यक्तीची ओळख सांगते. ही ओळख म्हणजे एखादी व्यक्ती पंजाबी असेल, तामिळी असेल, मराठी असेल, तेलुगू असेल, तर ही व्यक्ती त्या प्रादेशिक पातळीवरची ओळख आहे. दुसरे वाक्य असे आहे की ती कोणत्या देशाची आहे हे दाखवते. वर्गबंधू इराणी आहेत. ती व्यक्ती इराणी, श्रीलंकन, अमेरिकन असू शकते. त्या व्यक्तीचा देश त्या वाक्यातून आपल्याला समजतो. वरील जी वाक्य आहेत, प्रत्येक वाक्य वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं. जे पहिलं वाक्य आहे, माझे मित्र कोणत्या राज्यातले आहेत, कोणत्या प्रदेशातले आहेत हे समजतं. वरील ओळखीने आपणास काय समजते, तर प्रदेश समजतो, त्याबरोबरच देश समजतो. त्याबरोबर आपली जी मित्रमंडळी आहे ती कोणत्या देशातली आहे, कोणत्या राज्यातली आहे, कोणत्या भाषेचे आहे हे या वाक्याच्या माध्यमातून लक्षात येतं. नागरिकांना ओळख आणि राष्ट्रीयत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देशाच्या ओळखीने नागरिकत्वाची ओळख होते. राष्ट्रवाद भावना व्यक्त करता येते. राष्ट्रगीताचा आपणा सर्वांना अभिमान वाटत असतो. ही जी विधान आपण बाजूला करतोय त्यामध्ये नागरिकांना आपली एक ओळख असते आणि ती ओळख देशाच्या नावाने, प्रदेशाच्या नावाने, आपल्या गावाच्या नावाने स्पष्ट होत असते. ती व्यक्ती इराणी आहे, श्रीलंकन आहे, अमेरिकन आहे, असं काहीही असू शकतं. त्या व्यक्तीचं राष्ट्रीयत्व त्या शब्दाच्या माध्यमातून प्रकट होतं. राष्ट्रगीताबाबतचं वाक्य हे आपल्या देशाच्या संदर्भातलं, आपल्या राज्याच्या संदर्भातलं आहे. आपल्याला आपल्या राष्ट्रगीताबद्दल अभिमान असणं ही आपली राष्ट्रीय भावना आहे. हे राष्ट्रवादाच्या भावनेचे प्रतीक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे वर्गबंधू इराणी आहेत तर त्यातून देश प्रकट होत असतोय. तर राष्ट्रगीताबद्दल अभिमान आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रवादाची भावना स्पष्ट होते. जन्माचा दाखला कोणत्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो, तर जे शासकीय कार्यालय आहे, शासन संस्थेचा एक घटक आहे. मग ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, मोठ्या शहरामध्ये गेलात तर महानगरपालिका असेल, अशा ठिकाणी आपल्याला जन्मदाखला प्राप्त होत असतो. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वाक्याच्या माध्यमातून वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. एका पहिल्या वाक्यात प्रदेशाचा, त्या राज्याचा, घटक राज्याचा अर्थ अभिप्रेत आहे. दुसरं वाक्य आपल्याला देशाच्या दृष्टिकोनातून माहिती देतं. तिसरं वाक्य आहे ते राष्ट्रवादाची भावना प्रकट करतं. तर चौथं वाक्य शासन संस्थेच्या कार्यालयाशी संबंधित आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बहुतांश वेळा भारत, पाकिस्तान, चीन इत्यादीचा उल्लेख देश हा शब्द वापरून करतो. देश हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपण काही वेळेला भारत एक राष्ट्र आहे, पाकिस्तान राष्ट्र आहे, चीन राष्ट्र आहे, किंवा भारत राज्य, पाकिस्तान राज्य, चीन राज्य, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या शब्दाचा वापर करत असतो. पण आपल्याला माहीत आहे का, हे तिन्ही शब्द वेगळे आहेत. राष्ट्र वेगळा आहे, राज्य वेगळा आहे आणि देश वेगळा आहे. या सगळ्या शब्दांचा अर्थ जरी सारखा असला तरी तांत्रिकदृष्ट्या या शब्दामध्ये आपल्याला फरक दिसतो. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर समानता असेल तर मानसिक पातळीवर
ऐक्याची भावना तयार होते त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होतं. 1947च्या पूर्वी भारत ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्र आलेलं होतं. ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांनी लढा दिलेला होता. त्यावेळेला भारतीयत्वामध्ये भारतीयांच्या मनामध्ये मानसिक ऐक्याची जी पातळी होती ती राष्ट्रीयत्वाची भावना होती. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. देशांना काय आपण म्हणत असतो, राज्य म्हणा राष्ट्र म्हणा, परंतु प्रत्येक शब्द तांत्रिकदृष्ट्या वेगळा आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा राष्ट्र ही संकल्पना आपण स्पष्ट करतो तेव्हा भारत, पाकिस्तान, चीन इत्यादीचा उल्लेख करताना हा जो आपण शब्द वापरला आहे तो एकसारखा दिसत असला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा फरक आपल्याला जाणवतोय. तो फरक जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेला राष्ट्रीयत्वाची भावना ही राष्ट्र संकल्पनेमध्ये आहे. पण राज्य म्हणतो तेव्हा राज्य होण्यासाठी राज्याला लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे 4 घटक आवश्यक आहेत. राष्ट्रासाठी समान भाषा, समान धर्म, एकच भूप्रदेश अशा पद्धतीच्या असणाऱ्या राष्ट्रीयत्वाला प्रभावित करणारे घटक वेगळे पडतात. जेव्हा आपण राज्य ही संकल्पना स्पष्ट करतो तेव्हा राज्याला निश्चित भूप्रदेश हा असतोच असतो. मग आपण आपल्या भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आणा. भारताच्या नकाशाच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत आणि त्या सीमाच्या आतमध्ये आपला भारताचा भूप्रदेश आहे. लोकसंख्येचा जेव्हा विचार करतो तेव्हा जम्मू काश्मीरपासून अगदी कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून आसाम, मेघालय, मणिपूरपर्यंत आपला भारत जो विस्तारित आहे त्या संपूर्ण घटक राज्यातील असणारी लोकसंख्या एकत्र येते. ती भारताची अशी निश्चित लोकसंख्या होते. भारताला एक स्वतंत्र शासन संस्था आहे आणि हे शासन केंद्र शासन, केंद्र सरकार या माध्यमातून ओळखलं जातं आणि केंद्र सरकार जे आहे ते संपूर्ण देशाचा राज्यकारभार करत असलेलं आपल्याला दिसून येतं. 1947च्या पूर्वी आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा भारत सार्वभौम नव्हता. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950ला आपल्या देशामध्ये राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखलं गेलं. आज आपल्या भारताचं सार्वभौमत्व अखंड ठेवण्याची प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी शासन करते. नागरिक देशाच्या सीमेवर सीमेचे रक्षण करणारे सैनिक अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात की आमच्या देशाचं सार्वभौमत्व कायम असावं, कायम राहावं. या दृष्टिकोनातून राज्य ही संकल्पना स्पष्ट करायची असेल तर राज्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन संस्था, निश्चित भूप्रदेश आणि लोकसंख्येची आवश्यकता असते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सार्वभौम शासन संस्था असलेल्या स्वतंत्र देशाचे वर्णन करताना राज्य या शब्दाऐवजी राष्ट्र हा शब्दप्रयोग करतो. जेव्हा आपण सार्वभौम शासन संस्था असलेल्या स्वतंत्र देशाचे वर्णन करताना त्याला राष्ट्र हा शब्द आपण वापरतो. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना मात्र आपण सार्वभौम शासन संस्था असलेल्या देशाला राज्य असे म्हणतो. जेव्हा राज्यशास्त्रामध्ये राज्याची निश्चित अशी व्याख्या शब्दबद्ध केली जाते तेव्हा सार्वभौम शासन संस्था असलेल्या देशाला राज्य म्हटलं जातं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्य ही संकल्पना जेव्हा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपण दररोज राष्ट्रगीत म्हणा, जन्मदाखला शासकीय कार्यालयात घ्या. माझा वर्गबंधू इराणी आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इराण देशाचा उल्लेख झाला किंवा अमेरिकन सुद्धा आपला मित्र असू शकतो. माझा मित्र पंजाबी असू शकतो, माझा मित्र हा गुजराती असू शकतो. आपण या सर्व प्रश्नांचा जेव्हा विचार करतो तेव्हा यातून एक अर्थ निघतो की आपल्या प्रत्येक व्यक्तिपरत्वे देश, राज्य, राष्ट्र ही संकल्पना बदलत गेलेली दिसते. राज्य ही संकल्पना परिपूर्ण होण्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की राज्य परिपूर्ण व्हायचं असेल तर सार्वभौम शासन संस्था ज्या राज्याकडे आहे त्याला राज्य असं संबोधलं जातं. राष्ट्रवाद ही एक भावना आहे त्यामुळे
आपण राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा स्वतंत्र शासन असणाऱ्या देशाला आज अलीकडच्या काळात राष्ट्र असं म्हटलं जातंय, हे आपण लक्षात घ्या. राज्य, राष्ट्र, देश यात वेगवेगळ्या प्रकारचा फरक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्याची संकल्पना लक्षात घेत असताना जेव्हा आपण राज्य ही संकल्पना लक्षात घेतो, कायदेशीरदृष्ट्या संघटित झालेला लोकांचा समूह म्हणजे राज्य होय. निश्चित अशा भूप्रदेशामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून संघटित झालेला जो लोकांचा समूह आहे त्याला राज्य असं म्हणतो. राज्यासाठी शासन संस्था, सार्वभौमत्व, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक असणे आवश्यक आहेत, हे आपण विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे. या उपघटकामध्ये आपणास काही शंका असल्यास फोनवरून आपण संपर्क साधायचा आहे. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहावे. आपल्या शंकांची कमेंट्स बॉक्समध्ये जरूर उत्तरं दिली जातील. विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा. आपले कुटुंब, आपली जबाबदारी हे लक्षात ठेवा आणि मिळालेल्या वेळेचा जास्तीत जास्त अभ्यासासाठी उपयोग करा. धन्यवाद.